नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आत्ताच्या घडीला लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडलेला आहे की मार्च आणि एप्रिल या महिन्याच्या हप्ते आम्हाला कधी मिळणार, 2 हप्ते एकत्रित मिळणार अशी देखील लाडक्या बहिणींपर्यंत बातमी येत आहे। आणि याच्यामध्ये माहिती घेण्याची जर अपडेट घेण्याची जर बाब आली तर काल महिला जी बालविकास विभाग आहे तर यांची बैठक झाली, परंतु या बैठकीमध्ये हप्ते वितरणाच्या प्रोसेस संदर्भात लक्षात घ्या की हप्ते वितरण कधी करायचं तर या संदर्भातला निर्णय झालेला नाही। पण याच्यामध्ये एक मात्र बाब आहे की हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे, पण हप्ते वितरणाची जी शासकीय प्रोसेस असते किंवा आर्थिक तरतूद असेल तर याची कार्यवाही सुरू झालेली आहे। ज्यावेळी वित्त विभाग असेल तर यांच्या अंतर्गत मान्यता मिळेल त्याच्या पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आहे तो प्रसिद्ध होईल। कारण का मागील महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात देखील हप्ते वितरणासाठी अगदी फार विलंब झालेला आहे। एप्रिल महिना मध्यापर्यंत आलेला आहे तरी देखील अजून लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला नाही आहे। साधारणतः कालच्या बैठकीमध्ये हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा नाही आहे, परंतु त्याच्या संदर्भातली जी तरतूद असते तर या संदर्भातल्या प्रोसेस शासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे हप्ते वितरणाचा GR आता कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। पण एक मात्र गोष्ट आहे की या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणार नाही आहे। हप्ते वितरण साधारणतः पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच या एप्रिल महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आता दाट वर्तवण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींना येणारा जो हप्ता आहे आपण आधीच सांगत आहोत की 2 हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे। पण मिळालेल्या माहितीनुसार येणारा लाभ आहे तो 1500 रुपयांचाच केवळ मार्च महिन्याचा येणार आहे आणि अक्षय तृतीयेला कोणत्याही प्रकारचा लाभ वितरित होणार नाही। तर ही आताची अपडेट आहे। आणि अजून लक्षात घ्या की EKYC साठी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे। ज्यांची EKYC झाली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र कोणतीच अपडेट नाही आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर आत्ता सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा। हप्ते वितरणाचा जो GR असेल किंवा वितरण असेल तर याला फारच विलंब झालेला आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, इतर त्यांचं ट्विटरचं जे पेज आहे इतर घोषणा होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच अपडेट त्यांची आलेली नाही आहे। त्यामुळे हप्ते वितरणाचा GR आता कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण एप्रिल महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ता येणार आहे। 61 वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले असतील त्यांना मात्र हा लाभ आहे तो बंद होणार आहे। EKYC न झालेल्या लाडक्या बहिणींना हा लाभ येणार नाही आहे। आणि थकीत लाभ देखील येणार नाही आहे, केवळ मार्च महिन्याचाच लाभ येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।